Hello student, welcome to Study Guide platform. So today we have discussed our topic number second, tillage. So these topics we cover the points, definitions, then objectives, types, factors, affect and effects of soil, tillage on soils, and till and measurements of the tills. So first of all, definitions of the tillage. Definition is most important in these topics. The tillage is the mechanical manipulations of the soil. तर जे टिलेज आहे तर ते मेकॅनिकल मॅनिप्युलेशन्स ऑफ द सॉइल विथ द टूल्स अँड इम्प्लिमेंट्स फॉर ऑब्टेनिंग कंडिशन आयडियल फॉर सीड जर्मिनेशन सीडलिंग इस्टॅब्लिशमेंट्स अँड ग्रोथ ऑफ द क्रॉप. तर काय सांगितलं याच्यामध्ये, टिलेज म्हणजे काय? टिलेज म्हणजे मराठीमध्ये सोप्यात सोपं काय आहे तर नांगरणी. नांगरणी करणे म्हणजे शेताची मशागत करणे, यालाच काय बोलतात, टिलेज असे म्हणतात. परंतु आपल्याला हे टिलेज हा जो काही पॉइंट्स आहे तर तो अत्यंत डीप मध्ये आपल्याला शिकायचा आहे. यामधून एकही पॉइंट आणि एकही कन्सेप्ट आपल्याला याच्यामधून काय करायचा आहे, सोडायचा नाही. तर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर ॲग्रिकॉस विद्यार्थी मित्रांपर्यंत हा आपला व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा. तर टिलेज म्हणजे काय आहे, तर टिलेज म्हणजे मेकॅनिकल मॅनिप्युलेशन्स ऑफ द सॉइल विथ द टूल्स. सॉइलचं काय करायचं आहे, एक मशिनरीचा वापर करून आपल्याला जमिनीची मशागत करायची आहे. विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. कशाचा वापर? टूल्स आणि इम्प्लिमेंट्स फॉर ऑब्टेनिंग. तर कशासाठी करायचं आहे, आपण नांगरणी कशासाठी करतो, तर कंडिशन आयडियल फॉर सीड जर्मिनेशन. कशासाठी करायचं आहे, सीड जर्मिनेशन म्हणजे आपलं जे काही सीड आहे, आपलं जे रोपट आहे तर त्याची वाढ चांगल्या प्रमाणे होण्यासाठी. त्याचबरोबर सीडलिंग इस्टॅब्लिशमेंट, जे काय आपली सीडलिंग्स आहे, आपलं जे काय रोपट आहे तर त्याची स्थापना, त्याची इस्टॅब्लिशमेंट चांगली होण्यासाठी आणि ग्रोथ ऑफ द क्रॉप, ते आपलं जे काही क्रॉप आहे तर त्या क्रॉपची ग्रोथ चांगली होण्यासाठी आपण काय करत असतो, टिलेज करत असतो. इज कॉल्ड ॲज द टिलेज. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, द टिलेज इज द मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ द सॉइल विथ द टूल्स अँड इम्प्लिमेंट्स फॉर ऑब्टेनिंग कंडिशन आयडियल फॉर सीड जर्मिनेशन seedling establishment and growth of the crop is called as the tillage, or any operation carried out on the soil surface, जे की सॉइल सर्फेसच्या वरती, सॉइल पृष्ठभागावर जे काही आपण ऑपरेशन कॅरी आउट करतो बाय ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स फॉर द पर्पज ऑफ सॉफ्टनिंग ऑफ द सॉइल सर्फेस फॉर बेटर ॲडव्हान्टेज टू जर्मिनेशन अँड प्लांट ग्रोथ. तर काय होणार आहे, जे की आपण सॉइल सरफेसवर टिलेज ऑपरेशन केल्यानंतर काय होणार, आपली जी काय माती आहे तर ती सुटसुटीत होऊन एकदम सॉफ्ट होऊन जाईल. आणि ती माती सॉफ्ट झाल्यानंतर ती आपल्याला चांगली कशासाठी असणार आहे, बेटर ॲडव्हान्टेज काय असणार आहे, टू जर्मिनेशन अँड प्लांट ग्रोथ. जर आपली माती जर सॉफ्ट जर झाली तर त्यामधून आपल्याला काय होणार आहे की चांगल्या पद्धतीने जर्मिनेशन अँड प्लांट ग्रोथ होणार आहे. सो नेक्स्ट पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टिलेज. काय आहे पुढचा पॉइंट आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टिलेज टू प्रोड्यूस ए सॅटिस्फॅक्टरी सीडबेड फॉर गुड जर्मिनेशन. टिलेज केल्यामुळे काय होणार आहे, सॅटिस्फॅक्टरी सीडबेड तयार होणार आहे. फॉर कशासाठी, गुड जर्मिनेशन अँड गुड क्रॉप ग्रोथ. चांगलं पीक आपण त्याच्यावर ग्रो करू शकतो आणि त्या पिकाची जर्मिनेशन, वाढ काय होणार आहे, चांगल्या पद्धतीने होणार आहे. टू मेक द सॉइल लूज अँड पोरस. काय होणार आहे, आपण जर टिलेज ऑपरेशन जर केले तर आपली सॉइल काय होणार आहे, लूज होणार आहे आणि एक पोरस फॉर्म तयार होणार आहे. टू प्रोव्हाइड एरिएशन्स ऑफ द सॉइल. सॉइलमध्ये एरिएशन चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्याचबरोबर टू कंट्रोल वीड. नांगरणी केल्यानंतर आपली जे काही गवत असतील तर ते गवत कंट्रोल होणार आहे. टू रिमूव्ह द स्टबल्स काय आहे, तर जे काय आपण समजा एखादं पीक आपण त्या शेतामध्ये घेतलेलं असेल तर त्याचं थोडंसं खोड किंवा ज्याची मुळे असतील, थोडाफार स्टबलचा भाग जो असेल तो शेतामध्ये राहिला असेल तर तेच काय रूट्स राहिले असतील तर ते काय होणार आहे, स्टबल रिमूव्ह होऊन जाणार आहे. टू एक्सपोज द सॉइल इनहिबिटिंग पॅथोजन्स अँड इन्सेक्ट पेस्ट टू सन अँड किल देम. काय होणार आहे, टिलेज केल्यानंतर जे काय आपले
माती आहे तर ती माती काय होऊन वर खाली होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे जमिनीच्या आतमध्ये जेवढे काही इन्सेक्ट पेस्ट असतील, किडे असतील, तर ते काय होणार आहे, जमिनीच्या पृष्ठभागावर येणार आहे आणि किल देम, आणि ते काय होणार आहे, डायरेक्ट सनलाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन काय होणार आहे, ते किल होऊन जाणार आहे. टू ब्रेक हार्ड पॅन्स ऑफ द सॉइल, जे की सॉइलवर जे काय हार्ड पॅन असतो म्हणजे एकदम टणकपणा असतो, तर नांगरणी केल्यानंतर तो टणकपणा काय होणार आहे, निघून जाणार आहे. हार्ड पॅन्स काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. त्यानंतर 8वा पॉईंट काय, फॉर डीप टिलेज अँड इन्व्हर्जन ऑफ द सॉइल. काय डीप टिलेज म्हणजे खोलवर नांगरणी, आणि इन्व्हर्जन ऑफ द सॉइल काय होणार आहे, जमीन आपली उलटी पालटी होणार आहे, म्हणजे खालची माती वर आणि वरची माती खाली अशी होणार आहे. टू इनकॉर्पोरेटिंग बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स, जे की आपलं ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला जमिनीमध्ये मिसळता येणार आहे. म्हणजे तुम्ही शेणखत तुम्ही जमिनीमध्ये टाकता, तर त्यानंतर तुम्ही काय करता, टिलेज ऑपरेशन करता, म्हणजे तुम्ही नांगरणी करता, म्हणजे काय करता, तुमचे जे काही शेणखत टाकलेलं आहे तर ते तुम्ही जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने मिसळून घेता. त्यानंतर टू इन्क्रीज इन्फिल्ट्रेशन रेट, जो काही इन्फिल्ट्रेशन रेट असणार आहे तो चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होणार आहे. आणि वीड कंट्रोल इज अन इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टिलेज, जे काही सगळ्यात मेन ऑब्जेक्टिव्ह आहे टिलेजचं, तर ते काय आहे, वीड मॅनेजमेंट आहे. सो टाइप्स ऑफ द टिलेज, पुढचा पॉईंट काय असणार आहे आपला, टाइप्स ऑफ द टिलेज. टिलेज ऑपरेशन मे बी grouped into on season tillage and second groups off season tillage. So first one discuss on season tillage. On season tillage म्हणजे काय आहे, the tillage operation that are done for rising crops on the same season or at the onsets of the crop season are known on season tillage. म्हणजे हे जे काही टिलेज ऑपरेशन आहे तर हे काय करायचे आपल्याला, ऑन सीजन मध्ये करायचं आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण हे रायझिंग क्रॉप्स केलेला आहे, म्हणजे आपलं जे पीक वाढत असेल किंवा आपण क्रॉप जर ग्रो केलेला असेल त्यावेळेस काय करायचं आहे, त्या सेम सीजनला आपल्याला हे ऑन सीजन टिलेज प्रिपरेशन करायचं आहे. त्यालाच काय बोलतात, ऑन सीजन टिलेज. दे मे बी प्रिपरेटरी टिलेज अँड आफ्टर कल्टिवेशन. तर ते कशा, त्याच्यामध्ये काय काय येतात, दे मे बी प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेटरी कल्टिवेशन म्हणजे काय, जर आपल्याला पीक ग्रो करायचं आहे त्याच्या आधी आपण काय करतो, जमीन तयार करतो, तर त्याला काय बोलतात, प्रिपरेटरी कल्टिवेशन. आणि आफ्टर कल्टिवेशन म्हणजे काय, की आपण कल्टिवेशन केल्यानंतर जी काही मशागत करतो तर त्याला आफ्टर कल्टिवेशन असे म्हणतात. सो ते आपण पुढे ह्या टॉपिक मधून पाहणारच आहोत. सो पहिला पॉईंट आहे प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेटरी टिलेज म्हणजे काय आहे, दिस रेफर्स टू टिलेज ऑपरेशन दॅट आर डन टू प्रिपेअर द फील्ड फॉर रायझिंग क्रॉप्स. काय करायचं आहे, दॅट आर डन टू प्रिपेअर द फील्ड फॉर रायझिंग क्रॉप्स. क्रॉप रायझिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपली जी काय फील्ड आहे तर ती प्रिपेअर करायची आहे, तर त्यासाठी केलेलं टिलेज म्हणजे काय, प्रिपरेटरी टिलेज. म्हणजे आपल्याला एखादी पीक आपल्याला जर घ्यायचं असेल जमिनीमध्ये तर त्याआधी आपण जे काही फील्ड तयार करण्यासाठी जेवढे काही टिलेज ऑपरेशन करतो तर त्याला काय बोलतात, प्रिपरेटरी टिलेज असे बोलतात. इट कन्सिस्ट ऑफ द डीप ओपनिंग अँड लुजनिंग ऑफ द सॉइल टू ब्रिंग्स अबाउट desirable tilt as well as incorporate of uproot weeds and crop stubble when the soil is in workable condition. काय होतं, प्रिपरेटरी टिलेज मध्ये काय काय होतं, इट कन्सिस्ट ऑफ द डीप ओपनिंग. त्याची जी काय सॉइल आहे तर तिची काय होते, डीप ओपनिंग होतं. आणि लुजनिंग ऑफ द सॉइल, जी काय आपली सॉइल असते तर ती लूज होऊन जाते. टू ब्रिंग्स अबाउट द डिझायरेबल टिल्ट ॲज वेल ॲज इनकॉर्पोरेट फॉर अप्रूव्ड वीड. जे काय आपलं वीड आहे तर ते वीड उपटून निघतं आणि क्रॉप स्टबल सुद्धा रिमूव्ह होतात. आपण इथे ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाहिलेलं होतं. वेन द सॉइल इज इन वर्केबल कंडिशन, ती सॉइल जी काय असते तर ती काय होते, वर्केबल कंडिशन मध्ये येऊन जाते. त्यानंतर प्रिपरेटरी टिलेजचे दोन टाइप्स पडतात. फर्स्ट वन प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज. सो फर्स्ट वन डिस्कस प्रायमरी टिलेज. प्रायमरी टिलेज म्हणजे काय, द टिलेज ऑपरेशन दॅट डन आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द क्रॉप्स. तर हे प्रायमरी टिलेज ऑपरेशन कधी करायचं असतं, डन आफ्टर हार्वेस्ट ऑफ द क्रॉप. जेव्हा आपण एखादं क्रॉप घेतलेला असेल ते त्याची तोडणी झाल्यानंतर, त्याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर
आपण जे पहिलं टिलेज ऑपरेशन करतो त्याला काय बोलतात, प्रायमरी टिलेज असे बोलतात. ब्रिंग्स द लँड अंडर कल्टिवेशन इज नोन ॲज द प्रायमरी टिलेज. आपण दुसरं एक पीक आपलं हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण दुसरं पीक ग्रो करायला पाहतो. मग हार्वेस्टिंग झाल्यानंतर दुसरं पीक ग्रो करण्यासाठी आपण जी काही फर्स्ट किंवा प्रायमरी टिलेज ऑपरेशन करतो तर त्यालाच काय बोललं जातं, प्रायमरी टिलेज असे बोलले जातात. प्लाविंग इज द ओपनिंग ऑफ द कम्पॅक्ट सॉइल. प्लाविंग नांगरणी केल्यानंतर काय होतं, ओपनिंग ऑफ द कम्पॅक्ट सॉइल. जी काय कम्पॅक्ट झालेली सॉइल आहे तर ती काय होते, ओपन होते विथ द हेल्प ऑफ डिफरंट प्लाव. त्यासाठी वेगवेगळे प्लाव वापरायचे असतात. कोणते कोणते प्लाव आहेत, नांगर कोणते आहेत, कंट्री प्लाव, त्याचबरोबर MB प्लाव, मोल्ड बोल्ड प्लाव, बोस प्लाव, ट्रॅक्टर्स अँड पॉवर टिलर. ड्रॉन इम्प्लिमेंट्स आर युज्ड फॉर प्रायमरी टिलेज. म्हणजे प्रायमरी टिलेज इज ऑल्सो नोन ॲज द डीप टिलेज. जे आपण खोलवर नांगरणी करतो तर त्याला काय बोलतात, आपण प्रायमरी टिलेज असे बोलतो. तर सेकंडरी टिलेज मध्ये काय आहे, द टिलेज ऑपरेशन दॅट आर परफॉर्म ऑन द सॉइल आफ्टर प्रायमरी टिलेज. काय करायचंय, सेकंडरी टिलेज कधी करायचं, ज्या वेळेस प्रायमरी टिलेज ऑपरेशन होईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेकंडरी टिलेज ऑपरेशन करायचं आहे. brings a good soil tilth are known as the secondary tillage. Secondary tillage consists of the lighter or fine operation. हे काय आहे, सेकंडरी टिलेज लाइटर और फाईन ऑपरेशन असणार आहे. म्हणजे प्रायमरी टिलेज आपण पाहिलं ते काय होतं, डीप टिलेज होतं, आणि सेकंडरी टिलेज मध्ये वरच्यावर आपल्याला टिलेज करायचं आहे, जास्त डीप मध्ये करायचं नाही. त्यामुळे त्याला काय बोलतात, सेकंडरी टिलेज कन्सिस्ट ऑफ लाइटर और फाईन ऑपरेशन विच इज डन क्लीन द सॉइल. सॉइल क्लीन करण्यासाठी, त्याचबरोबर ब्रेक द क्लाउड, जे काही ढेकळेवर येतात. प्रायमरी टिलेज ऑपरेशन केल्यानंतर ते काय डीप मध्ये असल्यामुळे काय होतं, खूप खोलवर नांगर आतमध्ये जाऊन काय होतं की जे काही ढेकळे असतात, क्लाउड्स असतात, ते काय होतात, वर येतात. मग सेकंडरी टिलेज मध्ये काय करायचं, आपल्याला त्यांना ब्रेक करायचं आहे. त्याचबरोबर इनकॉर्पोरेटेड द मिनरल्स, ते सॉरी मॅन्युअर्स, जे मॅन्युअर्स असतात आपले जे काही खतं असतात तर ते आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं. त्याचबरोबर खते आणि आपले जे काही फर्टिलायझर्स असतात तर त्यांना काय करायचं, आपल्याला इनकॉर्पोरेट करायचं आहे. हॅरोविंग अँड प्लँकिंग इज डन टू सर्व धोज पर्पज. प्लँकिंग इज डन टू क्रश द हार्ड क्लाउड्स. काय करायचं, प्लँकिंग डन करायची टू क्रश द हार्ड क्लाउड. जे काही हार्ड क्लाउड्स आहेत, आपले जे काही टणक झालेली ढेकळं आहेत तर त्यांना काय करायचं, क्रश करायचे आहेत. लेवल द सॉइल सरफेस, सॉइल सरफेस वर आपल्याला काय करायचे, एक लेवल करायचं आहे. अँड टू कम्पॅक्ट द सॉइल लाईटली. जी काही कम्पॅक्ट झालेली सॉइल आहे, एकदम घट्ट चिकटून बसलेली सॉइल आहे तर ती कशी करायची आहे, लाईटली. त्याच्यामुळे काय होतं, सेकंडरी टिलेजमुळे कम्पॅक्ट सॉइल काय होते, सॉइल लाईटली होते. त्याचबरोबर हॅरो, कल्टिवेटर्स, गुंटाकाज अँड स्पेड आर युज्ड फॉर सेकंडरी टिलेज. जे काही इम्प्लिमेंट्स आहेत, हॅरोज, कल्टिवेटर्स, गुंटाकाज अँड स्पेड, हे काय करतात, आपल्याला सेकंडरी टिलेज ऑपरेशन साठी यूज करायचे आहेत. त्यानंतर तिसरा पॉइंट काय आहे, लेआउट ऑफ द सीड बेड. तर लेआउट ऑफ द सीड बेड, दिस इज ऑल्सो वन ऑफ द कंपोनंट ऑफ द प्रिपरेटरी टिलेज. लेआउट ऑफ द सीड बेड हा एक कंपोनंट आहे कशाचा, प्रिपरेटरी टिलेजचा. लेवलिंग बोर्ड, bugs, scrapers, etc. are used for leveling and markers are used for layout of the seedbed. त्यानंतर सेकंड टाइप्स आफ्टर कल्टिवेशन. आपण पहिला टाइप्स कोणता पाहिला, प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेटरी टिलेज मध्ये काय पाहिलं आपण, प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज पाहिले. आता आपल्याला दुसरा टाइप्स पाहायचा आहे आफ्टर कल्टिवेशन, इंटर टिलेज. द टिलेज ऑपरेशन दॅट आर कॅरिड आउट इन द स्टँडिंग क्रॉप्स. काय करायचं आहे, हे टिलेज ऑपरेशन कुठे करायचं आहे, आउट कॅरिड आउट कुठे करायचं आहे, स्टँडिंग क्रॉप म्हणजे जर आपले झाड असताना, म्हणजे पीक शेतामध्ये असताना केलेलं टिलेज ऑपरेशन तर ते कोणतं आहे, आफ्टर कल्टिवेशन किंवा इंटर टिलेज ऑपरेशन आहे. आफ्टर द सोविंग और प्लांटिंग
म्हणजे आपण पीक लावल्यानंतर, सो केल्यानंतर किंवा प्लॅन्टिंग केल्यानंतर अँड प्रायर टू द हार्वेस्टिंग ऑफ द क्रॉप्स प्लॅन्ट्स. क्रॉप हार्वेस्टिंग पर्यंत असताना म्हणजे सुरुवातीपासून झाड लावल्यापासून तर हार्वेस्टिंग पर्यंत त्याच्यामध्ये जेवढे काही आपण इंटर टिलेज ऑपरेशन करतो तर त्यालाच काय बोलतात, आफ्टर टिलेज. दिस इज ऑल्सो नोन ॲज द इंटर कल्टिवेशन, पोस्ट सीडिंग, प्लॅन्टिंग कल्टिवेशन. इट इज इन्क्लूड, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतात, हॅरोविंग, होविंग, त्याचबरोबर विडिंग, अर्थिंग, ड्रिलिंग और साईड ड्रेसिंग ऑफ द फर्टिलायझर्स एक्सेट्रा. तर काय याच्यामध्ये आफ्टर कल्टिवेशन मध्ये हॅरोविंग तुमचे होईंग असेल, तुमचं विडिंग गवत काढणे असेल, अर्थिंग एखाद्याची सरी फोडणे किंवा त्याला माती लावणे, ड्रिलिंग असेल और साईड ड्रेसिंग ऑफ द फर्टिलायझर्स, एवढं तुम्ही इत्यादी टिलेज जे ऑपरेशन असतात तर ते आफ्टर कल्टिवेशन मध्ये येत असतात. त्याच्यानंतर इम्प्लिमेंट्स कोणते कोणते यूज करायचे, तर स्पेड, हो अँड विडर्स हे जे 3 इम्प्लिमेंट्स आहेत ते काय आहेत, इंटर टिलेजचे असणार आहेत, आर युज्ड फॉर इंटर कल्टिवेशन. सो सेकंड टाइप्स ऑफ सीजन टिलेज. कोणता टाइप्स आहे, ऑफ सीजन टिलेज. टिलेज ऑपरेशन conditioning the soil suitably for the forthcoming main season crops are called as the off-season tillage. Off-season tillage may be post-harvest tillage, म्हणजे हार्वेस्ट क्रॉप झाल्यानंतर केलेलं टिलेज, त्याचबरोबर समर टिलेज, विंटर टिलेज आणि फॅलो टिलेज. द स्पेशल पर्पज ऑफ द टिलेज. स्पेशल पर्पज काय आहे, का ऑफ सीजन टिलेज केलं पाहिजे हे आपण पाहूया. सो पहिला पॉइंट कोणता आहे आपला, सबसॉइलिंग. तर सबसॉइलिंग म्हणजे काय, टू ब्रेक द हार्ड पॅन बिनेथ द प्लाव लेअर. काय करायचंय, द ब्रेक द हार्ड पॅन द प्लाव लेअर. स्पेशल टिलेज ऑपरेशन चिझलिंग इज परफॉर्म टू रिड्यूस कम्पॅक्शन. काय करतं, जे काही चिझलिंग पाव आहे, चिझल पाव, जे काही आपला प्लाव आहे, नांगर आहे चिझल प्लाव, तर तो काय करतो, कम्पॅक्शन जे आहे तर ते रिड्यूस करून टाकतो. द सबसॉइलिंग इज इसेन्शियल. सबसॉइलिंग काय आवश्यक आहे. अँड वन्स इन 4 to 5 years where heavy machineries are used for field operation, seeding, harvesting and transportation. जे काय आपलं सबसॉइलिंग आहे तर ते आवश्यक आहे. ते एकदा तरी म्हणजे वन्स इन 4 to 5 years, 4 ते 5 वर्षामधून एकदा तरी ते काय केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. वेअर हेवी मशिनरीचा वापर करून आपण फील्ड ऑपरेशन केलं पाहिजे, सीडिंग केलं पाहिजे, हार्वेस्टिंग केलं पाहिजे अँड ट्रान्सपोर्टिंग सुद्धा केलं पाहिजे. कधी 4 ते 5 वर्षामधून एकदा तरी. ॲडव्हान्टेज काय आहेत सबसॉइलिंगचे, द ग्रेटर व्हॉल्यूम्स ऑफ द सॉइल मे बी ऑप्टेन फॉर कल्टिवेशन ऑफ द क्रॉप्स. आता जास्त हेवी मशिनरीचा वापर जर केला आपण 4 ते 5 वर्षामधून तर काय होणार आहे, एकदम खूप खोलवर जी काय माती आहे ती वर येणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, ग्रेटर व्हॉल्यूम्स ऑफ द सॉइल, आपल्याला जास्त प्रमाणामध्ये माती भेटणार आहे. त्याचबरोबर एक्सेस वॉटर मे बी पर्क्युलेट डाऊनवर्ड टू रिचार्ज द परमनंट वॉटर टेबल. काय होणार, तर जेवढे काही पावसाचं पाणी असणार आहे ते आपल्या जमिनीमध्ये जिरकून जाणार आहे, ते काही बाहेर वाहून जाणार नाही. त्याच्यामुळे एक्सेस वॉटर मे बी पर्क्युलेट डाऊनवर्ड, जे काही जमिनीमध्ये काय होणार आहे ते पाणी पर्क्युलेशन होणार आहे. आणि टू रिचार्ज द परमनंट वॉटर टेबल, रिड्यूस रन ऑफ, जे काय रन ऑफ आहे म्हणजे पावसाचं पाणी आल्यानंतर ते कसं आपल्या जमिनीमधून वाहून जातं, तर त्या तसे काय रन ऑफ आपल्या इथे फॉर्म होणार नाही. सॉइल इरोजन अँड रूट ऑफ द क्रॉप प्लांट्स पेनेट्रेट डीपर टू एक्सट्रॅक्ट मॉइश्चर फ्रॉम द वॉटर टेबल. तर काय होणार आहे, रिड्यूस रन ऑफ, रन ऑफ होणार नाही. सॉइल इरोजन म्हणजे पाण्यामुळे सॉइल इरोजनचे टाइप्स आहेत ते तुम्ही पुढे शिकाल. वॉटर इरोजन असेल, सॉइल इरोजन असेल, विंड इरोजन असेल, तर जे काही धूप होते जमिनीची तर ती होणार नाही. रूट ऑफ द क्रॉप प्लांट्स कॅन पेनेट्रेट डीपर टू एक्सट्रॅक्ट मॉइश्चर फ्रॉम द वॉटर टेबल. जे काही रूट्स आहेत तर ते सॉइल सॉफ्ट असल्यामुळे किंवा एकदम लूज सॉइल झाल्यामुळे ती काही जमिनीचे जे क्रॉपचे जे काही रूट्स असणार आहेत तर ते पेनेट्रेट डीपर टू एक्सट्रॅक्ट मॉइश्चर फ्रॉम द वॉटर टेबल. ते जिथपर्यंत मॉइश्चर आहे तिथपर्यंत ते इझिली जाऊ शकतात. त्यानंतर क्लीन टिलेज.
तर क्लीन टिलेज मध्ये काय आहे? It is refers to working of the soil of the entire field in such way no living plants is left undisturbed. जे काय आपले लिव्हिंग प्लांट्स आहेत तर त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं जे काही आपलं प्लांट सोडून जे काय बाकीचे लिव्हिंग आहेत की ज्यामुळे आपलं जे काय प्लांट्स आहेत तर ते डिस्टर्ब होऊ शकतं, अशापासून आपल्याला काय करायचं तर प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणजे इट इज द प्रॅक्टिसेस टू कंट्रोल वीड. आपले जे काही गवत येतात ते गवत आपल्याला कंट्रोल करायचे. सॉइल बॉर्न पॅथोजन असतील, जे जमिनीमध्ये किडे असतील किंवा पॅथोजन्स असतील त्यांना रिमूव्ह करायचं आहे. आणि जे काही पेस्ट आहेत तर त्यांना किल करायचं आहे. त्यानंतर ब्लाइंड टिलेज. तिसरा पॉईंट कोणता आहे? ब्लाइंड टिलेज. इट रेफर टू टिलेज डन आफ्टर सीडिंग ऑर प्लांटिंग. हे टिलेज कधी डन करायचं आहे? आफ्टर सीडिंग, म्हणजे आपण सीडिंग केल्यानंतर. त्याचबरोबर प्लांटिंग ऑफ द क्रॉप प्लांटिंग केल्यानंतर आयदर ॲट द प्री इमर्जन स्टेज ऑफ द क्रॉप प्लांट्स while they are in the early stages of the growth so that crop plants, sugarcane, potato do not get damaged but extra plants and broad leaves weeds are uprooted. जे काय ब्लाइंड टिलेज आहेत तर ते ब्लाइंड टिलेज आपल्याला कधी करायचं आहे? आपण प्लांटिंग केल्यानंतर प्री इमर्जन स्टेज, म्हणजे ते इमर्जन्स व्हायच्या आधीच, ते क्रॉप्स इमर्जन्स व्हायच्या आधीच काय करायचे आपल्याला, त्याला डॅमेज न करता जे काही एक्स्ट्रा प्लांट्स आहेत, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर दाट आपले जर प्लांट ग्रो झाले असतील किंवा एक्स्ट्रा ब्रॉड लिव्ज असतील, म्हणजे जास्त पानांची जी काही असतील क्रॉप्स, तर ते काय करायचे? अप्रूट करायचे आहे, उपटून टाकायचे आहेत. वीड सुद्धा. तर त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत? शुगर केन आणि पोटॅटो. त्याचबरोबर ड्राय टिलेज. तर ड्राय टिलेज मध्ये काय येणार आहे? The tillage is the practices for crops that are sown or planted in dryland condition. ते ड्राय टिलेज कुठे प्रॅक्टिस करायचं आहे? फॉर द क्रॉप दॅट आर सोन और प्लांटेड इन द ड्रायलँड कंडिशन. जे की ड्रायलँड कंडिशन वरती काय आहे, आपण क्रॉप सोन केलेला आहे तिथे काय करायचं? ड्राय टिलेज करायचं आहे. हॅव्हिंग सफिशियंट मॉइश्चर फॉर जर्मिनेशन ऑफ द सीड, की जिथे सीड आपलं जर्मिनेशन होण्यासाठी एक सफिशियंट मॉइश्चर अवेलेबल असेल. दिस इज सुटेबल फॉर क्रॉप लाईक ए ब्रॉडकास्ट राईस. तर हे ड्राय टिलेज कोणत्या क्रॉपसाठी सुटेबल आहे? ब्रॉडकास्ट राईस. म्हणजे ब्रॉडकास्टेड राईस म्हणजे काय की आपण, तुम्ही जर कोकण भागामध्ये जर असाल तर राईस आपण ट्रान्सप्लांटिंग करतो, सेमी ॲक्वॅटिक क्रॉप म्हणून आपण त्याला घोषित करतो, म्हणजे त्याला पाण्यामध्ये लावायचं असतं. परंतु काही भागामध्ये राईस ब्रॉडकास्ट केलं जातं, म्हणजे आपण युरिया जसं टाकतो तसं आपण काय करतो? राईसची बियाणे आपण टाकत असतो. तर ते काय ब्रॉडकास्टेड राईस आहेत. तुम्ही जे काही सोविंगच्या मेथड्स तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला सगळं समजून जाईल. पुढे आपला तो टॉपिक्स आहे. तर ब्रॉडकास्टिंग ऑफ राईस मध्ये जे काही ब्रॉडकास्टिंग होते त्यासाठी सुटेबल आहे ड्राय टिलेज. त्याचबरोबर जूट, जे काय आपलं ताग आहे, व्हीट, गहू, ऑइलसीड क्रॉप्स आहेत, पल्सेस आहेत, पोटॅटो अँड व्हेजिटेबल्स क्रॉप यांसाठी काय आहे? ड्राय टिलेज सुटेबल आहे. सो ड्राय टिलेज इज डन इन ए सॉइल हॅव्हिंग सफिशियंट मॉइश्चर. ड्राय टिलेज डन करण्यासाठी सॉइलचं सफिशियंट मॉइश्चर किती पाहिजे? मॉइश्चर म्हणजे काय? तर ओलावा. जमिनीमध्ये ओलावा किती पाहिजे? 21 ते 23% ओलावा पाहिजे असतो. द सॉइल बिकम मोर पोरस अँड सॉफ्ट ड्यू टू ड्राय टिलेज. तर ड्राय टिलेजमुळे काय होतं? सॉइल बिकम मोर पोरस होते आणि सॉफ्ट होऊन जाते. बिसाइड द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल अँड एरेशन इज इन्क्रीज. त्याचबरोबर काय होतं? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी काही क्षमता असते सॉइलची, किंवा एरेशन आर इन्क्रीज, त्याचं काय होतं? इन्क्रीज होऊन जातं. तर हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सॉइल कोणते आहे? तर ब्लॅक सॉइल आहे. काही माती याच्यामध्ये हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. दिस कंडिशन आर मोर फेवरेबल फॉर सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम. ही जी कंडिशन आहे तर ती मोस्ट फेवरेबल आहे कशासाठी? सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम साठी ड्राय टिलेज ही मोर फेवरेबल आहे. त्याचबरोबर वेट टिलेज पडली. वेट टिलेज म्हणजे काय? तर ओलावा. आता आपल्याला ओल्या
मातीमध्ये टिलेज ऑपरेशन करायचं आहे, पडलिंग करायचं आहे. तुम्ही तर भाताची शेती पाहिली असाल, भाताच्या शेतीमध्ये पडलिंग केलं कर जे काही ट्रॅक्टरने तुम्ही चिखल करता तर त्याला काय बोलतात, पडलिंग ऑपरेशन बोलतात. तर ते कन्सेप्ट काय आपण पाहूया. वेट टिलेज म्हणजे काय, तर ओल्या शेतामध्ये, ओल्या जमिनीमध्ये आपल्याला काय करायचे आहे, टिलेज ऑपरेशन करायचं आहे. द टिलेज ऑपरेशन दॅट इज डन इन द लँड विथ स्टँडिंग वॉटर. ज्या जमिनीमध्ये पाणी आहे, स्टँडिंग वॉटर आहे, इज कॉल्ड वेट टिलेज ऑर पडलिंग. द टिलेज ऑपरेशन दॅट इज डन, असं टिलेज ऑपरेशन की जे आपण जमिनीमध्ये पाण्यामध्ये जे टिलेज ऑपरेशन करतो तर त्याला काय बोलतात, वेट टिलेज और पडलिंग असे बोलतात. सो पडलिंग ऑपरेशन कन्सिस्ट ऑफ प्लाविंग रिपीटेडली इन स्टँडिंग वॉटर. जे काही पडलिंग ऑपरेशन आहे तर कन्सिस्ट ऑफ द आपण प्लावणी करतो रिपीटेडली इन द स्टँडिंग वॉटर अंडर अंटिल द सॉइल बिकम सॉफ्ट अँड मडी. ते पडलिंग केल्यानंतर काय होतं, आपली जी काही सॉइल असते तर ती एकदम सॉफ्ट होऊन जाते आणि मडी होऊन जाते, म्हणजे आपला ते जमिनीमध्ये चिखल तयार होऊन जातो. पडलिंग्स क्रिएट अँड इम्प्रिव्हियस लेयर बिलो दी सरफेस टू रिड्यूस डीप पर्क्युलेशन लॉसेस. काय होतं, टिलेज क्रिएट झाल्यानंतर म्हणजे पडलिंग्स आपण जर केली तर त्यावेळी काय होतं, इम्पेरियस लेअर तयार होतो बिलो दी सरफेस, आणि त्याच्यामुळे काय होतं, टू रिड्यूस द डीप पर्क्युलेशन ऑफ द डीप पर्क्युलेशन लॉसेस ऑफ द वॉटर. जो काय वॉटरचा पर्क्युलेशनचा लॉस होत आहे, म्हणजे तो काय होणार, आपला एकदम पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे. पाणी झिरपून जाणार नाही, आपलं पाणी जमिनीवरती तसंच राहून जाईल. टू प्रोव्हाइड सॉफ्ट सीड बेड फॉर प्लांटिंग राईस. आणि पडलिंगमुळे काय होणार आहे, सॉफ्ट सीड बेड प्रोव्हाइड होणार आहे, कशासाठी, राईस प्लांटिंग करण्यासाठी. पडलिंग इज डन इन बोथ द डायरेक्शन ऑफ द इनकॉर्पोरेशन ऑफ द ग्रीन मॅन्युअर्स आणि वीड. पडलिंगचा आपल्याला जे काय आपले ग्रीन मॅन्युअर्स आणि वीड आहे तर ते जमिनीमध्ये गाडण्यासाठी आपल्याला बोथ डायरेक्शनने काय करायचं, आपल्याला पडलिंग ऑपरेशन करायचे आहेत. वेट टिलेज डिस्ट्रॉय द सॉइल स्ट्रक्चर. वेट टिलेजमुळे काय होणार आहे, आपले जे काही जमिनीचं सॉइलचं स्ट्रक्चर आहे तर ते पूर्णपणे डिस्ट्रॉय होणार आहे. अँड द सॉइल पार्टिकल्स दॅट आर सेपरेटेड ड्युरिंग पडलिंग सेटल लेटर. जे की सॉइल पार्टिकल्स आहेत, आता पडलिंग केल्यानंतर आपण पाण्यामध्ये ट्रॅक्टर घातल्यानंतर जे काही सॉइल पार्टिकल्स आहेत ते वेगवेगळे होणार आहेत, सेपरेट होणार आहेत ड्युरिंग पडलिंग. पडलिंग झाल्यानंतर ते सेटल्स लेटर, म्हणजे ते पुन्हा एकत्र, ते सॉइल पार्टिकल जे काही वेगळे झालेले असतात ते पुन्हा सॉइल पार्टिकल्स काय करायला असतात, एकत्र येतात. वेट टिलेज is the only means land preparation for the transplanting semi-aquatic crops, plants such as the rice. जे वेट टिलेज आहे तर ते ओनली मीन्स ऑफ द लँड प्रिपरेशन फॉर ट्रान्सप्लांटिंग सेमी ॲक्वॅटिक क्रॉप्स. जेवढे जे काही सेमी ॲक्वॅटिक क्रॉप्स आहेत तर त्यांच्यासाठीच पडलिंग ऑपरेशन केली जाते. एक्झाम्पल काय आहे, राईसमध्ये पडलिंग ऑपरेशन केली जाते. प्लँकिंग आफ्टर वेट टिलेज मेक सॉइल लेवल अँड कम्पॅक्ट. पडलिंग हॅझंट transplanting operation as well as establishments of the seedlings and wet land plow or worn out dry land plow are normally used for the wet tillage. कोणते कोणते प्लाव यूज केले जाते, वेट लँड प्लाव और worn out dry लँड प्लाव, हे दोन प्लाव काय केले जातात, वेट टिलेज साठी वापरले जातात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द टिलेज. आपली जे काही मॉडर्न कन्सेप्ट आहेत टिलेजचे ते आपण पाहणार आहोत. तर कन्व्हेन्शनल टिलेज, जे काही पारंपरिक टिलेज ऑपरेशन आहेत, इन्व्हॉल्व प्रायमरी टिलेज. त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व होतात, प्रायमरी टिलेज इन्व्हॉल्व होतात. टू ब्रेक ओपन, काय होतात, प्रायमरी टिलेज केल्यानंतर काय होतं, आपले ब्रेक जे काही हार्ड पॅन्स आहेत तर ते ब्रेक्स होतात. ओपन अँड टर्न द सॉइल, जी काही सॉइल आहे कम्पॅक्ट झालेली ती ओपन होऊन जाते. त्याचबरोबर फॉलो बाय द टिलेज सेकंडरी टिलेज टू ऑब्टेन सीड बेड और सोविंग ऑफ द प्लांटिंग. सेकंडरी टिलेज कशासाठी आपण वापरतो, सीड बेड प्रिपरेशन आणि सोविंग आणि प्लांटिंग साठी यूज केलं जातं. विथ द इंट्रोडक्शन ऑफ द हर्बिसाइड इन इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम्स द कन्सेप्ट ऑफ द टिलेज हॅज बीन चेंज्ड. ते म्हणजे काय सांगितलं, विथ द इंट्रोडक्शन ऑफ द हर्बिसाइड इन इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टीम,
The concept of the tillage has been changed. Continuous use of the heavy plow create hard pan in the subsoil, result in poor infiltration. आपण जर सतत कंटिन्युअस यूज जर करत राहिलो हेवी प्लावचा, हेवी मशिनरीजचा जर यूज करत राहिलो, क्रिएट पॅन हार्ड पॅन्स इन द सबसॉइल, तर काय होणार आहे, जे काय आपले सबसॉइल आहे तर त्यामध्ये काय एक हार्ड पॅन तयार होणार आहे. त्याचबरोबर रिझल्ट इन पुअर इनफिल्ट्रेशन, जे काय आपले इन्फिल्ट्रेशन आहे, इन्फिल्ट्रेशन रेट आहे तर तो एकदम पुअर होणार आहे. इट इज मोर ससेप्टेबल टू रन ऑफ अँड इरोजन, त्यामुळे काय होणार आहे, जे काही रन ऑफ आहे त्याचबरोबर जमिनीची जी काही धूप आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये मोर ससेप्टेबल होणार आहे. इट इज कॅपिटल इंटेन्सिव्ह अँड इन्क्रीज सॉइल डिग्रेडेशन, त्याच्यामुळे आणि जे काय आपलं सॉइलचं डिग्रेडेशन होणार आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. टू अवॉइड दिस इल इफेक्ट्स, ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. त्यासाठी मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द टिलेज इज इन द रूल. तर मॉडर्न कन्सेप्टचा रूल काय सांगतोय आपल्याला, की जे काही हेवी टिलेज ऑपरेशन आहे तर ते आपल्याला काय करायचे आहेत, अवॉइड करायचे आहेत. सो त्याच्यामध्ये पहिला रूल्स काय आहे, सम मिनिमम टिलेज. तर मिनिमम टिलेज म्हणजे काय, कमी टिलेज. नावातच आहे, नावावरून तुम्ही एक्सप्लेन करू शकता. मिनिमम टिलेज म्हणजे काय आहे, तर कमी प्रमाणामध्ये टिलेज ऑपरेशन करायचं आहे. तर त्याचं मेन एम्स काय आहे, ॲट रिड्युसिंग टिलेज ऑपरेशन टू मिनिमम नेसेसिटी फॉर इन्शुअरिंग ए गुड सीड बेड. तर चांगलं सीड बेड साठी आवश्यकतेपेक्षा कमी टिलेज ऑपरेशन करायचं आहे, त्यालाच काय बोलतात, मिनिमम टिलेज ऑपरेशन असे बोलतात. द ॲडव्हान्टेज ऑफ द मिनिमम टिलेज ओव्हर कन्व्हेन्शनल टिलेज आर. ॲडव्हान्टेज काय आहे मिनिमम टिलेज ओव्हर जे काय आपलं पारंपरिक टिलेज ऑपरेशन आहे, तर त्याच्यामधून ॲडव्हान्टेज काय आहे मिनिमम टिलेजचे. पहिले ॲडव्हान्टेज आहे द कॉस्ट अँड द टाइम्स फॉर फील्ड प्रिपरेशन इज रिड्यूस. मिनिमम टिलेज जर केलं, आपण जर आवश्यकतेनुसारच जर आपण टिलेज ऑपरेशन जर केले तर काय होणार आहे, आपलं कॉस्ट म्हणजे आपले पैसे पण कमी जाणार आहे, आपले फील्ड प्रिपरेशनसाठी जो काय टाइम जाणार आहे तो पण कमी लागणार आहे. बाय रिड्युसिंग द नंबर्स ऑफ द फील्ड ऑपरेशन, आणि जे काय फील्ड ऑपरेशनचे जेवढे वेळेस आपण मशिनरीचा यूज करतो ते सुद्धा कमी होणार आहे. त्याचबरोबर दुसरा, सॉइल कम्पॅक्शन इज कम्पॅरेटिव्हली लेस. सॉइलचं जे काय कम्पॅक्शन होणार आहे, एकदम घट्ट सॉइल होणार आहे तर तिचं प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याचबरोबर सॉइलचं स्ट्रक्चर जे आहे तर ते लेस डिस्टर्ब होणार आहे. आणि वॉटर लॉस थ्रू रन ऑफ अँड इरोजन, जे काय वॉटरचा जो काय लॉस होत आहे, रन ऑफ थ्रू होतो किंवा इरोजन थ्रू होतो, तो सुद्धा काय होणार आहे, मिनिमम होणार आहे. सो वॉटर स्टोरेज इज द प्लाव लेअर इज इन्क्रीज. जे काय वॉटर स्टोरेज असणार आहे प्लाव लेअर मध्ये ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे पाण्याचं सुद्धा एकदम जास्त प्रमाणामध्ये त्याचं लॉस होणार नाही. द टिलेज कॅन बी रिड्यूस इन 2 वे. जर आपण जे काही खूप साऱ्या टिलेज ऑपरेशन करतो, नांगरणी करतो, परंतु आता आपल्याला मॉडर्न कन्सेप्ट टेक्निक्स यूज करायचे आहेत, आपल्याला जास्त प्रमाणामध्ये टिलेज काय करायचं आहे, कमी करायचं आहे, आपला खर्च कमी करायचा आहे, आणि आपल्याला आपल्या जमिनीची जी काही धूप होत आहे त्याचबरोबर रनऑफनी वॉटर लॉस होत आहे किंवा सॉइलचं स्ट्रक्चर डिस्टर्ब होत आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. तर आपल्याकडे 2 वेज आहेत की टिलेज ऑपरेशन कमी करण्यासाठी. पहिला कोणता आहे, बाय ऑमिटिंग ऑपरेशन विच डू नॉट गिव्ह मच बेनिफिट व्हेन कम्पेअर टू दी कॉस्ट. म्हणजे अशी टिलेज ऑपरेशन आपण काय करतो, आपल्याकडे ठरलेलं असतं की आपण नांगरणी झाल्यानंतर लगेच उभ्या आडवे वावर खोडून टाकतो, त्याचबरोबर लोटार वेटार मारून टाकतो, हे आपल्याकडे ठरलेलं असतं. आपण काय करतो, पूर्वीपासून तेच करतो. परंतु आपल्याला अशी काही टिलेज आहेत त्याच्यापासून आपल्याला काय होतं, अतिशय बेनिफिट सुद्धा भेटत नाही, फक्त आपण करायचं म्हणून करतो जमिनीची मशागत. असे जे काही टिलेज ऑपरेशन आहेत म्हणजे की ज्यापासून आपल्याला टिलेज ऑपरेशन केलं किंवा नाही केलं तरी आपल्याला काय बेनिफिट्स भेटत नाही, आपला उगीच पैसा वाया जातो, असे टिलेज ऑपरेशन काय करायचे, आपल्याला स्टॉप करायचे आहेत, टाळायचे आहेत. बाय कंबायनिंग ॲग्रिकल्चर ऑपरेशन लाईक सीडिंग अँड फर्टिलायझर ॲप्लिकेशन. आणि आता आपल्या ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये जे काही नवीन मशिनरीज डेव्हलप झालेल्या आहेत, सीड विथ फर्टिलायझर, सीड कम विथ ड्रिल फर्टिलायझर जी काय मशीन आहे, म्हणजे तुमच्याकडे आता संपूर्ण शेतकऱ्यांच्या घरी आलेली आहे.
की जे काय आपलं सारा यंत्र आहे त्यावर एक छोटी प्रकारची मशीन लावून टाकलेली आहे. त्या मशीन मध्ये दोन कंपार्टमेंट असतात. एका साईडने आपल्याला काय करायचे असतात, आपल्याला सीड टाकायचे असतात आणि वरच्या कंपार्टमेंट मध्ये आपल्याला फर्टिलायझर टाकायचं असतं. आणि जसा ट्रॅक्टर जाईल तसं सीड आणि फर्टिलायझर सोबत पडेल. असे टिलीज जे ऑपरेशन असतात तर ते आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय होईल, एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारू आपण. म्हणजे एकाच टिलेज ऑपरेशन मध्ये सीड सुद्धा जातील आणि फर्टिलायझर सुद्धा त्याला अप्लाय होऊन जाईल. तर हे दोन आपल्याला रिड्यूस जे टिलेज ऑपरेशन आहेत तर ते रिड्यूस करण्याचे दोन वेज आहेत. द मिनिमम टिलेज सिस्टीम कॅन बी ग्रुप इंटू फॉलोइंग कॅटेगरी. सो फर्स्ट वन, रो झोन टिलेज. द रो झोन टिलेज पाहूया. द प्रायमरी टिलेज इज डन विथ मोल्ड एमबी प्लाव. प्रायमरी टिलेज आपण कशाने डन करतो, एमबी प्लाव. कारण का तर आपला हा डीप टिलेज म्हणून आपण तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. इन द इंटेरियर एरिया ऑफ द फील्ड. कुठे करायचं हे प्रायमरी टिलेज, इंटेरियर एरिया ऑफ द फील्ड. सेकंडरी टिलेज ऑपरेशन लाईक डिसिंग अँड हॅरोविंग आर रिड्यूस अँड डन ओनली इन रो झोन. तर काय करायचं, आपल्याला प्रायमरी टिलेज करायचं आहे परंतु सेकंडरी टिलेज ऑपरेशन आहेत तर ते लाईक कशाने करायचं, डिस्किंगने करायचं आहे. ते डिस्क प्लाव आहेत. तुम्ही आता पिक्चर मध्ये पाहू शकता किंवा सर्च करा डिस्क प्लाव काय आहेत. डिस्क प्लाव आणि हॅरोविंग आर रिड्यूस करायचे आहेत. आपल्याला ते दोन टिलेज ऑपरेशन रिड्यूस करायचे आहे. आणि अँड डन ओनली इन रो झोन. फक्त आपल्याला जिथे आपल्याला जे काही क्रॉप ग्रो करायचं आहे त्याच रो झोन मध्ये फक्त आपल्याला टिलेज ऑपरेशन करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही आपल्या फील्डच्या भागामध्ये आपल्याला टिलेज ऑपरेशन करायचं नाही. आपण काय पाहतोय, मिनिमम टिलेज. आपण टिलेज कमी टिलेज ऑपरेशन काय करतोय, कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे प्रायमरी टिलेज आपल्याला एरिया इन द फील्ड मध्ये करायचं आहे परंतु सेकंडरी टिलेज ऑपरेशन डिस्क प्लाव आणि हॅरो प्लाव हा रिड्यूस करून तो फक्त आपल्याला कुठे यूज करायचा आहे, ओनली डन इन द रो झोन मध्ये करायचा आहे. त्याचबरोबर सेकंड काय आहे, प्लाव प्लांट टिलेज. आफ्टर प्रायमरी टिलेज स्पेशल प्लांटर इज यूज्ड फॉर सोविंग. प्रायमरी टिलेज ऑपरेशन आपण केल्यानंतर जे काय आपल्याला प्लांट सो करायचं आहे, सोन करायचं आहे म्हणजे लावायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक स्पेशल प्लांटर यूज करायचा आहे. वन रन ओव्हर द फील्ड द रो झोन इज पल्वराइज्ड अँड सीड आर सोन बाय द प्लांटर. म्हणजे तो असा प्लांटर असणार आहे की जिथे आपल्याला क्रॉप ग्रो करायचा आहे त्या रो झोन मध्ये ते रो झोन काय होणार आहे, पल्वराइज होणार आहे. म्हणजे तिथलची माती काय होणार आहे, हलणार आहे, एकदम डिस्टर्ब होणार आहे थोडीफार. आणि तिथेच काय होणार आहे, त्याच रो मध्ये सीड काय होणार आहे, सोन होणार आहे बाय द प्लांटर थ्रू. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे इम्प्लिमेंट्स वापरायचे नाही. आपल्याला प्रायमरी टिलेज झाल्यानंतर सेकंडरी टिलेज मधून काय करायचंय, एक स्पेशल प्लांटर यूज करायचा आहे आणि त्याच थ्रू काय करायचंय, त्याच्यामधून रो झोन मधून त्याला चालवायचं आहे. त्याच्यात काय होईल, रो झोन पल्वराइज होईल अँड सीड आर सोन बाय द प्लांटरने काय होणार आहे, ते सीड सो होणार आहे. त्यानंतर तिसरा, व्हील ट्रॅक टिलेज. आता तुम्ही व्हील ट्रॅक टिलेज पाहिले असेल, तुम्ही जर आतापर्यंत तुम्ही चाकांचे ट्रॅक्टर पाहिले असेल, पण तुम्ही पिक्चर मध्ये जे काही साऊथचे पिक्चर असतात, साऊथच्या पिक्चर मध्ये जे काही भाताची शेती असतात तिथे जे ट्रॅक्टर्स असतात तर त्याला लोखंडाची चाकं असतात, त्याला आपल्यासारखी चाकं नसतात. तर ते व्हील ट्रॅक टिलेज ऑपरेशन करायचं आहे. प्रायमरी प्लाविंग इज डन ॲज युजल. जशी आपण प्रायमरी प्लाविंग करतो तसं आपल्याला करायचं आहे. परंतु सेकंडरी मध्ये ट्रॅक्टर इज युज्ड फॉर सोविंग. ट्रॅक्टर काय करायचं, आपल्याला सोविंग साठी यूज करायचं आहे. द व्हील ऑफ द ट्रॅक्टर, जी ट्रॅक्टरची चाकं असतात तर ती काय करतात, पल्वराइज द रो झोन इन विच प्लांटिंग इज डन. आणि जे काही पल्वराइज, जो काही रो झोन मध्ये आपल्याला जर प्लांटिंग करायची आहे तर त्या ट्रॅक्टरच्या चाकाने काय होईल, पल्वराइज होऊन जाईल. ती जमीन काय होईल, जी माती आहे ती लूज होऊन जाईल आणि तिथेच काय होईल, आपलं प्लांटिंग डन होऊन जाणार आहे. त्यानंतर दुसरा आहे झिरो टिलेज. झिरो टिलेज म्हणजे काय, नो टिलेज. तर नावातच आहे, झिरो म्हणजे झिरोला काय व्हॅल्यू आहे का, फक्त जेव्हा एकच्या पुढे झिरो लागतो त्यावेळेस त्याला व्हॅल्यू येते. परंतु जर एकच्या आधी झिरो किंवा नुसता झिरो जर असेल तर त्याला व्हॅल्यू आहे का, नाही, नसणार आहे. त्यामुळे नावामधूनच तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करू शकता की झिरो टिलेज म्हणजे काय, तर कुठल्याही प्रकारचं टिलेज ऑपरेशन आपल्याला करायचं नाहीये. इन दिस द न्यू क्रॉप इज प्लांटेड इन द रेसिड्यूज ऑफ द प्रिव्हियस क्रॉप विदाउट एनी प्रायव्हर सॉइल टिलेज or seed bed preparation.
म्हणजे आपल्याला जर नवीन क्रॉप ग्रो करायचा असेल किंवा आणि आधीच्या प्रिव्हियस क्रॉप जर त्याच्यामध्ये रेसिड्यूज जर शिल्लक असेल तर विदाऊट एनी सॉइल टिलेज ऑपरेशन न करता सीडबेड प्रिपरेशन करून ऍड इट पॉसिबल व्हेन ऑल द वीड्स आर कंट्रोल बाय यूज ऑफ द हर्बिसाइड. आपल्याला कुठल्याही प्रकारचं टिलेज ऑपरेशन न करता आपल्याला काय करायचं आहे, त्याच बेडवरती आपल्याला नवीन क्रॉप्स ग्रो करायचं आहे. आणि जर वीडचा जर अटॅक असेल किंवा वीड पॉसिबल जर वीड असतील तर ते काय करायचे, आता कंट्रोल बाय यूज ऑफ द हर्बिसाइड आपल्याला काय करायचं आहे, तणनाशक फवारून आपल्याला ते वीड ग्रो आपले झालेले आहेत तर त्याला मारून टाकायचे आहेत. द झिरो टिलेज इज ॲप्लिकेबल फॉर सॉइल विथ ए कोर्स टेक्स्चर सरफेस हॉरिझॉन, गुड इंटरनल ड्रेनेज, हाय बायोलॉजिकल activities, soil fauna, favorable initial soil structure, and an aquatic quantity of the crop residues as mulch. These conditions are generally found in alphisols, oxysols, ultisols, is the humid and subhumid tropics. तर काय झिरो टिलेज ऑपरेशन तुम्हाला समजलं असेल. कुठल्याही प्रकारचं टिलेज ऑपरेशन न करता त्याच बेडवरती आपल्याला नवीन क्रॉप ग्रो करायचा आहे. आणि जर वीड वाढला असेल तर ते वीड वाढलेलं असेल तर हार्बिसाइडचा वापर करून काय करायचं आहे, आपल्याला ते वीड किल करून टाकायचं आहे. तर झिरो टिलेज ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतील, तर जे काय आपलं सॉइल सरफेस हॉरिझॉन असेल तर कोर स्ट्रक्चर होणार आहे, गुड इंटरनल ड्रेनेज होणार आहे, पाण्याचा निचरा चांगला होणार आहे, हाय बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज सॉइलच्या फौनामध्ये होणार आहे, फेवरेबल इनिशियल सॉइल स्ट्रक्चर होणार आहे. आणि जे काही झिरो टिलेज आहेत तर ते कोणत्या कंडिशन मध्ये फाउंड आढळतात आपल्याला, तर अल्पिसोल्स, ऑक्झिसोल्स आणि अल्टिसोल हे काय आहेत, सॉइलचे टाइप्स आहेत. हे तुम्हाला सॉइल सायन्स मध्ये तुम्हाला शिकायला भेटेल इन द ह्युमिड अँड सम ह्युमिड ट्रॉपिक्स. त्यानंतर ऍडव्हान्टेज, फायदे काय आहेत आपले, की झिरो टिलेज केल्यामुळे आपल्याला काय फायदे होऊ शकतो. झिरो टिल द सॉइल होमोजिनियस स्ट्रक्चर विथ मोर नंबर्स ऑफ द अर्थवॉर्म. जर सॉइल टिलेज झिरो टिलेज जर आपण जर केलं तर ते काय होणार आहे, सॉइल्स आर द होमोजिनियस स्ट्रक्चर्स विथ मोर नंबर्स ऑफ अर्थवॉर्म्स. त्या जमिनीमध्ये आपल्याला जास्त नंबर्स ऑफ अर्थवॉर्म आढळून भेटणार आहे. अर्थवर्म म्हणजे काय, तर गांडूळ आहे. आपले जे काही गांडूळ असतात तर ते जमिनीमध्ये आढळून येतात. कशा का बरं, तर आपण जर टिलेज ऑपरेशन जर केलं, तुम्ही इमॅजिन करा जर गांडूळ जर जमिनीमध्ये असतील आणि टिलेज ऑपरेशन जर केलं तर त्यांना जीवित हानी होऊ शकते नांगरामुळे. परंतु आपण जर टिलेजचं ऑपरेशन जर केलंच नाही तर त्या गांडुळांना काय होईल का, काहीच होणार नाही. त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये ते जमिनीमध्ये आढळून येतील. द ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट इन्क्रीज ड्यू टू लेस मिनरलायझेशन. कमी खनिजांमुळे काय होणार आहे, ऑर्गॅनिक मॅटरचं कंटेंट जास्त प्रमाणामध्ये आपल्या सॉइलमध्ये आढळून येणार आहे. सरफेस रन ऑफ इज रिड्यूस. जे काही सरफेसवर जो काही रन ऑफ होणार आहे तर तो कमी होणार आहे. प्रेझेन्स ऑफ द मल्च ड्यू टू, कशामुळे, ते प्रेझेन्स ऑफ द मल्च, जे काही रेसिड्यूज आहेत किंवा आपलं मल्च आहे तर ते प्रेझेन्स असल्यामुळे रन ऑफ काय होणार आहे, पूर्णपणे कमी होणार आहे. सो डिसएडव्हान्टेज, आपल्याला परिणाम काय काय भोगावे लागतात. हाय अमाऊंट ऑफ द नायट्रोजन हॅज टू बी अप्लाय फॉर मिनरायझेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इज झिरो टिलेज. जर आपल्याकडून हाय अमाऊंट ऑफ द नायट्रोजन हॅज जर अप्लाय केलं तर फॉर मिनरायझेशन खनिजे काय होणार आहे, वाढणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, ऑर्गॅनिक मॅटर इन झिरो टिलेज, जे काही ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे जमिनीमध्ये ते पूर्णपणे झिरो होऊन जाणार आहे. त्याचबरोबर पेरिनियल वीड्स मे बी ए प्रॉब्लेम. पेरिनियल्स म्हणजे काय, की ज्या क्रॉपची लाईफ सायकल हे 2 पेक्षा जास्त वर्षांनी कंप्लीट होते तर त्यांना काय बोलतात, पेरिनियल्स वीड्स बोलतात. तर जे काय पेरिनियल्स वीड्स आहेत ते त्यांचा जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स असतो. त्याचबरोबर नंबर्स ऑफ व्हॉलेंटियर प्लांट, जे काय व्हॉलेंटियर प्लांट्स आहेत त्यांची संख्या जास्त असते. अँड बिल्डअप ऑफ द पेस्ट, आणि त्यामुळे काय होणार आहे, पेस्टचा जो काही अटॅक असणार आहे तर तो अटॅक जास्त प्रमाणामध्ये होतो. त्यानंतर तिसरा पॉइंट काय, स्टबल मल्च टिलेज और स्टबल मल्च फार्मिंग. आता मल्च करायचं आहे. मल्च म्हणजे काय, आपल्याला की आपलं सॉइल मल्चिंग काय कशामुळे करतो आपण, की सॉइलचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण काय करत असतो, मल्चिंग करत असतो. ओके, तर काय आहे स्टबल मल्च टिलेज मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, the soil is protected at all times either by growing a crops
काय करायचं आपल्याला सॉइलचं प्रोटेक्शन करायचं आहे ऑल टाइम्स आयदर बाय द ग्रोविंग्स ऑफ द क्रॉप्स or by leaving the crops residues on the surface of during follow periods. काय करायचं आहे आपल्याला जमीन आपली एखादा क्रॉप जर ग्रो केला असेल तर आपले जे काही सॉइल आहे तर सॉइलचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपलं जे काही क्रॉप आहे तर लिव्ह केलं म्हणजे तिथून काढलं आपण तोडणी केली त्यानंतर जो काही क्रॉप रेसिड्यूज आहे म्हणजे काय क्रॉप रेसिड्यूज म्हणजे काय तर आपलं जे काही इकॉनॉमिक यील्ड साठी आपण जे काही म्हणजे फॉर एक्झाम्पल फीट तुम्ही घ्या गव्हाचं उदाहरण घ्या गव्हाचा जो काही स्ट्रॉ असतो आपण गव्हाचं फक्त काय करतो की गहू जो वर आपल्याला जे काही हेड असतं गव्हाचं ते आपण फक्त त्याच्यामध्ये गहू तयार झालेला असतो तेवढंच आपण काय करतो कट करतो तर कट केल्यानंतर जो काही स्ट्रॉ असतो तो स्ट्रॉ असाच जमिनीमध्ये राहिलेला असतो तर तो स्ट्रॉ म्हणजे काय असतो तर आपला क्रॉप रेसिड्यूज आहे तर ते क्रॉप रेसिड्यूज काही कालावधी साठी काय करायचं आहे क्रॉप रेसिड्यूज ऑन द सरफेस ड्युरिंग फॉलो पिरियड काही कालावधीसाठी त्याला काय करायचं आहे जमिनीवरती पसरून द्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल आपल्या जे काही सॉइल आहे सॉइलचं काय होणार आहे प्रोटेक्शन होणार आहे द स्वीप्स और ब्लेड्स आर जनरली युज्ड टू कट द सॉइल अप टू 12 to 15 सेंटीमीटर डेप्थ ऑफ फर्स्ट ऑपरेशन आफ्टर हार्वेस्ट पहिलं ऑपरेशन हार्वेस्टिंग नंतरचं पहिलं ऑपरेशन काय आहे तर स्वीप और ब्लेड्स यूज करून काय करायचं आहे सॉइल कट 12 ते 15 सेंटीमीटर डेप्थचा पहिलं ऑपरेशन आपल्याला डन करायचं आहे त्यानंतर depth of the cut is reduced during subsequent operation when large amount of residues are present a disc type implements is used जेव्हा large amounts of the residues प्रेझेंट असतील त्यावेळेस कोणतं इम्प्लिमेंट यूज करायचं आहे डिस्क टाइप्स इम्प्लिमेंट्स काय करायचं आहे यूज करायचं आहे फॉर द फर्स्ट ऑपरेशन टू incorporate some of the other residues into the soil. The hastens the decomposition but still keep enough residues on the top soil. काय होणार आहे की जे काही टॉप सॉइल्स असणार आहे तर त्या टॉप सॉइल वरती स्टील कीप्स इनफ रेसिड्यूज ऑन द टॉप सॉइल वरती काय होणार आहे आपल्याला पूर्णपणे सगळे रेसिड्यूज जे असणार आहेत तर ते पूर्णपणे रेसिड्यूज हे होऊन जाणार त्याच्यामध्ये जमिनीमध्ये मिसळणार नाहीये परंतु काही रेसिड्यूज असणार आहेत तर ते टॉप सॉइल वरती अवेलेबल असणार आहेत पूर्णपणे किती आपण टिलेज ऑपरेशन जरी केलं तर सगळेच जमिनीमध्ये डिस्ट्रॉय होऊन जातील असं नाही थोडेफार प्रमाणामध्ये काय होणार आहे स्टबल मल्च किंवा रेसिड्यूज जे काही क्रॉप रेसिड्यूज असणार आहे तर ते स्टबल मल्च मध्ये जे काही टिलेज आहे तर त्याच्या टॉप सॉइल वरती काय होणार आहे स्टील असणार आहे प्रेझेंट असणार आहे त्यानंतर कन्झर्वेशन टिलेज तर कन्झर्वेशन टिलेज म्हणजे काय आता कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर हा एक कन्सेप्ट आहे हा तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये शिकायला भेटेल कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर म्हणजे काय आपल्याला सॉइलचं प्रोटेक्शन करायचं आहे तर सेम पॉइंट्स आहे स्टबल मल्च टिलेज सारखाच द मेजर ऑब्जेक्टिव्ह इज टू कन्झर्व सॉइल काय करायचं आहे सॉइलचं संवर्धन करायचं आहे कन्झर्व सॉइल अँड सॉइल मॉइश्चरचं काय करायचं आहे आपल्याला कन्झर्वेशन करायचं आहे It is the system of the tillage in which organic residues are not inverted into the soil. जे काही ऑर्गॅनिक रेसिड्यूज असणार आहेत तर ते नॉट इन्व्हर्टेड इंटू दी सॉइल सच दॅट दे रिमेन ऑन सरफेस ॲज प्रोटेक्टिव्ह कव्हर अगेन्स्ट इरोजन तर तुम्हाला इथे क्रॉप मध्ये दिसत असेल पिक्चर मध्ये की जे काय आपली क्रॉप ग्रो केलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय केलेलं आपण ते आपले जे काही ऑर्गॅनिक क्रॉप रेसिड्यूज आहेत तर ते इन्व्हर्टेड करण्यापेक्षा आपण काय केलेलं आहे ते दोन्ही रोच्या मध्ये काय केलेलं आहे इथे टाकलेलं आहे म्हणजे कशासाठी टाकलेलं आपण स्टबल मल्च मध्ये काय केलं की त्याला जमिनीचा सॉइल कट दिलता आणि जमिनीमध्ये ते गाडून टाकले होते काही कालावधीपर्यंतच आपण काय केलं ते जमिनीवरती ठेवले होते नंतर ते काय जमिनीमध्ये डिस्ट्रॉय करून टाकलं परंतु कन्झर्वेशन टिलेज मध्ये काय केलंय की जे काय ऑर्गॅनिक रेसिड्यूज आहेत तर ते आर नॉट इन्व्हर्टेड इंटू दी सॉइल such that they remains on surface of the protective cover काय केलेलं आहे प्रोटेक्टिव्ह कव्हर साठी प्रोटेक्शन साठी सॉइलच्या ते काय केले आहेत सरफेस वरतीच ठेवलेले आहेत अगेन्स्ट इरोजन अँड इव्हॅपोरेशन प्रोसेस ऑफ द सॉइल मॉइश्चर जो काही इरोजन होणार आहे सॉइल इरोजन होणार आहे किंवा इव्हॅपोरेशन लॉसेस होणार आहे सॉइलचा तर ते होऊ नये म्हणून आपण काय केलं आहे ते सरफेस वरतीच ठेवलेलं आहे इफ
Stubble forms if the protective cover on the surface is usually refers to stubble mulch tillage. काय सांगितलं यांनी? द स्टबल फॉर्म, जे स्टबल फॉर्म मध्ये आहे, द प्रोटेक्टिव्ह कव्हर ऑन द सरफेस इट इज युजली रेफर्स ॲज द स्टबल मल्च टिलेज. द रेसिड्यूज लेफ्ट ऑन द सॉइल इरोजन इंटरफेअर विथ सीडबेड प्रिपरेशन. द रेसिड्यूज लेफ्ट ऑन द सॉइल सरफेस इंटरफेअर विथ द सीडबेड प्रिपरेशन अँड सोविंग ऑपरेशन. हे आपल्याला कधी परेशान करतात किंवा आपल्याला डिस्टर्ब करतात? ज्यावेळेस आपण सीडबेड प्रिपरेशन करत असेल किंवा सोविंग ऑपरेशन करत असेल त्यावेळेस हे रेसिड्यूज आपल्याला काय करायचे, लेफ्ट करायचे आहेत किंवा ते आपल्याला त्रास देतात, अडचण आणतात. इट इज ए इयर राऊंड सिस्टीम ऑफ द मॅनेजिंग प्लांट रेसिड्यूज विथ इम्प्लिमेंट दॅट अंडरकट रेसिड्यूज लॉसेस द सॉइल अँड किल द वीड. तर काय ही काय इयर राऊंड सिस्टीम आहे ऑफ मॅनेजिंग प्लांट रेसिड्यूज. जे काय प्लांट रेसिड्यूज आहेत तर त्याची मॅनेजिंग करण्यासाठी इयर राऊंड सिस्टीम आहे. विथ द इम्प्लिमेंट दॅट अंडरकट रेसिड्यूज. काय करायचंय, ते इम्प्लिमेंटच्या सहाय्याने काय करायचंय, जे काही रेसिड्यूज असणार आहे त्याला अंडरकट मारायचा आणि लॉसेस ऑफ द सॉइल अँड द किल द वीड. जे काही सॉइलचा लॉस होतो तो कमी करण्यासाठी आणि किल द वीड किल करण्यासाठी. ऍडव्हान्टेज काय असणार आहे पहिला, त्याचा फायदा काय आपल्याला? एनर्जी कन्झर्वेशन थ्रू रिड्यूस टिलेज ऑपरेशन. टिलेज ऑपरेशन रिड्यूस करता काय करायचं, एनर्जी कन्झर्वेशन करायचं. त्याचबरोबर इम्प्रूव्ह द सॉइल फिजिकल प्रॉपर्टी. जे काही सॉइल फिजिकल प्रॉपर्टी आहेत तर त्या इम्प्रूव्ह करायच्या. त्यानंतर रिड्यूस द वॉटर रन ऑफ फ्रॉम द फील्ड. जे काही वॉटर रन ऑफ थ्रू जो पाण्याचा जो काही लॉस होत आहे तर तो रिड्यूस करायचा आहे. त्यानंतर व्हॉट इज द सॉइल टिल्थ ऑल टिल्थ आणि एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द गुड सॉइल टिल्थ. तर काय टिल्थ म्हणजे काय, द फिजिकल कंडिशन ऑफ द सॉइल रिझल्टिंग फ्रॉम टिलेज. टिलेज ऑपरेशन केल्यानंतर जी काही फिजिकल कंडिशन तयार होईल सॉइलची तर त्याला काय बोलतात, टिल्थ असे बोलतात. तर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? सो विद्यार्थी मित्रांनो, मी थोडा आजारी असल्यामुळे मला प्रॉपर टीच करता येत नाहीये, पण तरी पण मी तुमच्यासाठी, मला खोकला येत आहे परंतु मी तुमच्यासाठी सगळ्यात जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्याचा पॉइंट कव्हर केलेला आहे. सो माझ्याकडून जर उच्चार काही गलत झाले असतील किंवा माझ्याकडून बोलण्याचं काही चुकलं असेल किंवा एखादा पॉइंट चुकला असेल तर मला माफ करा. कारण मी जे व्हिडिओ असतात माझे कॉलेज करून मी तुमच्यासाठी रात्री 11, 12, 1 वाजता हे व्हिडिओ शूट करत असतो. त्यामुळे माझाही स्ट्रगल पाहून माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर ती मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून सांगा की सर तुमच्याकडून ही चूक झालेली आहे. जास्त करून 99.9% माझ्याकडून कुठल्याही कन्सेप्टची तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन येणार नाही याची गॅरंटी मी देतो. परंतु जरी थोडंफार काही चुकला असेल किंवा उच्चार चुकला असेल तर तो समजून घ्या आणि मलाही कोऑपरेट करा. सो पुढचा पॉइंट काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द गुड सॉइल टिल्थ. इट शुड हॅव हायर पर्सेंट ऑफ लार्जर aggregates more than 5 mm diameters for irrigated farming. It should have higher percentage of the smaller aggregates 1 to 2 mm diameters for dry land farming. हे काय पाहतो आपण, कॅरेक्टरिस्टिक्स पाहत आहे. पहिल्यांदा काय पाहिलं, इरिगेटेड फार्मिंगचे जे लार्जर पर्सेंटेज पाहिलं, लार्जर ॲग्रिगेटचे. त्याचबरोबर इट शुड हॅव हायर पर्सेंटेज ऑफ द स्मॉलर ॲग्रिगेट्स 1 to 2 mm diameters for dry land farming. Third one, good soil tilth should be porous and free drainage up to water table. Micropores capillary and macropores non-capillary should be in equal proportion. The soil particles should not be easily eroded by water or wind. Soil should not be sticky when moist and soil should permit easy infiltration of water. जे काय आहे इम्पॉर्टन्स आपण पाहिलेलं आहे. जे काही गुड सॉइल टिल्ट आहे तर शुड बी कसं पाहिजे, पोरस पाहिजे आणि फ्री ड्रेनेज अप टू वॉटर टेबल पाहिजे. त्याचबरोबर मॅक्रोपोर्स कॅपिलरी मायक्रोपोर्स कॅपिलरी मॅक्रोपोर्स नॉन कॅपिलरी शुड बी इन इक्वल प्रोपोर्शन मध्ये पाहिजे. सॉइल पार्टिकल शुड नॉट बी इझिली इरोटेड बाय वॉटर अँड विंड. जे काही सॉइल पार्टिकल आहेत तर ते शुड नॉट बी इझिली इरोटेड झालं, त्यांचं इरोजन इझिली झालं नाही पाहिजे. त्याचबरोबर सॉइल शुड नॉट बी स्टिकी वेन मॉइस्ट. ज्यावेळेस सॉइल ओली असेल त्यावेळेस ती स्टिकी फॉर्म मध्ये नसावी आणि सॉइल शुड बी परमिट इझी इन्फिल्ट्रेशन ऑफ द वॉटर. त्यानंतर मेजरमेंट्स ऑफ द सॉइल टिल्थ. तर सॉइल टिल्थ जे काही फिजिकल कंडिशन ऑफ द टिलेज आहे
तर ती कशी चेक करायची, आपल्याला सॉइलची टिल्ट कशी चेक करायची आहे, तर इट कॅन बी मेजर बाय फॉलोइंग मेथड्स. फील अँड अपिअरन्स मेथड, म्हणजे आपल्याला आपण जसं टच केल्यानंतर आपल्याला जसं काय फील होतं तसं आपल्याला काय करायचं, जमिनीला टच करायचं आहे आणि फील घ्यायचं आहे. त्याचबरोबर अपिअरन्स मेथड म्हणजे आपल्याला डोळ्यांनी आपल्या पाहायचे आहे. त्यानंतर दुसरी मेथड कोणती वापरायची आहे, पोअर स्पेस कंटेंट मेथड वापरायची आहे. इक्वली डिवायडेड इंटू मायक्रो अँड मॅक्रो पोअर्स मध्ये डिवाइड करायचं आहे. त्याचबरोबर तिसरी मेथड मेजरिंग साईज ऑफ द सॉइल ॲग्रिगेट. काय करायचं आहे, आपल्याला सॉइल ॲग्रिगेटची जी काही साईज आहे तर ती मेजर करायची आहे. बेस साईज ऑफ द सॉइल ॲग्रिगेट रेंज फ्रॉम 1 to 6 mm. जी काय बेस साईज आहे ऑफ द सॉइल ॲग्रिगेटची रेंजेस फ्रॉम 1 to 6 mm इतकी असणार आहे. त्यानंतर टूल्स अँड इम्प्लिमेंट्स युज्ड फॉर टिलेज ऑपरेशन. जर जे काय आपले टिलेज ऑपरेशन आहेत, जे काय आपले नांगरणीचे जे काय ऑपरेशन आहेत, तर त्याचे टूल्स आणि इम्प्लिमेंट्स काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. हे अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे, कारण याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुमच्या सेमिस्टर एंड एक्झामिनेशन मध्ये. तर प्लाविंग मध्ये कोणते कोणते इम्प्लिमेंट्स येतात, तर एमपी प्लाव येतं, बोल्ड प्लाव, त्याचबरोबर चिझल प्लाव, देसी प्लाव, डिस्क प्लाव आणि सबसॉइल प्लाव इत्यादी काय येतात प्लाविंग मध्ये येतात. त्यानंतर क्लॉड क्रशिंग, नांगरणीमध्ये हे आपण नांगर पाहिले आहेत. त्यानंतर क्लॉड क्रशिंग मध्ये जे काय आपल्या ढेकळ फोडायचे जे काही क्रशर आहेत त्यामध्ये नॉर्वेजियन हॅरो और प्लॅंक्स हे दोन इम्प्लिमेंट्स येत असतात. त्यानंतर लँड लेवलिंग, आपली लँड लेवल करण्यासाठी इम्प्लिमेंट्स कोणते, बुलडोजर, केनी, प्लॅंक लेवलर एक्सेट्रा इत्यादी इम्प्लिमेंट्स यूज करतात. त्याचबरोबर मॅन्युअल मिक्सचर, जे काय आपले खत मिक्स करण्यासाठी जे काही इम्प्लिमेंट्स असतात ते मॅन्युअली बाय आपण हाताने करू शकतो, डिस्क हॅरोनी करू शकतो, कंट्री प्लावनी करू शकतो आणि कल्टिवेटर्सनी आपण काय करू शकतो, मॅन्युअल मिक्सिंग करू शकतो. त्यानंतर हॅरोविंग करण्यासाठी ब्लेड हॅरो आणि डिस्क हॅरो यूज करू शकतो. त्यानंतर इरिगेशन लेआउटसाठी रिजर्स, बंड फॉर्मर, सारा यंत्र, ब्लेड हॅरो एक्सेट्रा. त्यानंतर इंटर टिलेज ऑपरेशन आपण कन्सेप्ट पाहिला आहे, त्यामध्ये विडिंग हुक, आपल्याला गवत काढण्यासाठी विडिंग हुक यूज करायचा आहे, खुरपी यूज करायचा आहे, हो, जॅपनीज होज आणि हार्वेस्टिंगसाठी कंबायनर हार्वेस्टर, जे काही थ्रेसिंग मशीन असतात ते आपल्याला यूज करायचं आहेत. तर हे काय आहेत आपल्या पिक्चर म्हणजे तुम्हाला दिसत असेल प्रायमरी आणि सेकंडरी टिलेज ऑपरेशन आहेत. तर हे पहिला जो दिसत आहे तो काय आहे, डिस्क हॅरो माउंटेड आहे. दुसरा डिस्क हॅरो हायड्रॉलिक इम्प्लिमेंट्स आहे. त्यानंतर डिस्क प्लाव आहे, हा काय आहे लोटरी टिलर आहे, लोटावेटर, हा पॉवर टिलर आहे. त्याचबरोबर हा एमबी प्लाव आपण पाहिला, बोल्ड प्लाव पाहिला. त्यानंतर डिस्क रेजर आहे, रिव्हर्सिबल एमबी प्लाव आहे. त्यानंतर रोड स्वीपर आहे, हेवी ड्युटी चिजल प्लाव आहे. त्याचबरोबर चिजल प्लाव हा आहे, बोल्डर ब्लेड्स, त्याचबरोबर टाईन टिलर, स्टँडर्ड रिजर आणि 5 रिजर्स आणि डिचिलर एवढे काही इम्प्लिमेंट्स आहेत. हे इम्प्लिमेंट्स तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील, सगळे शेतकऱ्यांचेच मुलं आहात तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला हे संपूर्ण इम्प्लिमेंट्स काय असणार माहिती असणार आहे. त्यानंतर लेवलर्स अँड ब्लेडसाठी कोणते कोणते इम्प्लिमेंट्स आहेत, लेवलिंग ट्रॅक्स आहे, त्याचबरोबर हा लेझर अँड लँड लेवलर, रिअर माउंटेड ब्लेड्स आहे, ट्रॅक्टर फ्रंट डोजर ब्लेड आहे, त्याचबरोबर लोरर, रिअर रोटेटेबल्स ब्लेड आहे आणि रिअल लेवरिंग ब्लेड्स. हे संपूर्ण इम्प्लिमेंट्स तुमच्याकडे असणार आहे. रिअर लेवरिंग ब्लेड्स हा मोस्टली यूज केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं हा जो काही टॉपिक्स आहेत हा टॉपिक कव्हर झालेला आहे. आणि ज्या काही आपल्या ह्या टॉपिकच्या ज्या काही नोट्स होत्या तर ह्या पूर्णपणे आपण संपूर्ण इंडियन काउन्सिलिंग ॲग्रिकल्चर रिसर्च जे काय IAR टॉपर नोट्स असणार आहेत, त्याचबरोबर जे काही आपले अदर रेफरन्स बुक असणार आहेत त्यामधून ह्या नोट्स आपण बनवलेल्या आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, अतिशय डीप मध्ये नोट्स आहेत ह्या तुम्हाला तुमच्या क्लासच्या बुकमध्ये सुद्धा भेटणार नाहीत. सो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.